आपल्या सह्याद्रीचा सुभेदार हा वाघ राधानगरीत जाऊन पुन्हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात परतलाय. राधानगरीत काही कालावधीसाठी राहून गेल्या 1.5 महिन्यात त्याने साधारण 250 किलोमीटरचा हा प्रवास केलाय. सुभेदारच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊयाच, पण त्यापूर्वी सेनापती आणि चंदाची अपडेट ऐकूया. सगळ्यात पहिली जी वाघीण आणली STR-04 हिला आपण चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडलं. तिनं साधारणतः 35 ते 40 स्क्वेअर किलोमीटरची आपली टेरिटरी मार्क करून घेतली. तिनं टेरिटरी मार्क केल्यानंतर आपला सेंट फ्रेग्नन्स सोडला, त्याच्या खुणा केल्या. त्या खुणांना फॉलो करत करत STR-01 हा वाघ तिच्याजवळ पोचला. दोघांना एक दुसऱ्याचा परिचय झाला. दोघांनी साधारणतः 1 महिन्याचा कालावधी सोबत घालवला. या कालावधीमध्ये गव्याची शिकार करणं असेल, इतर पाण्याचे स्रोत दाखवणे असेल, हे सगळं STR-01नी 04ला दाखवलं. यानंतर ती आता स्वतःच्या टेरिटरीमध्ये एकटी फिरत आहे आणि फिरताना तिच्या साईजमधला फरक जाणवण्यासारखा आहे. लवकरच अपेक्षा करू की STR-04 कडून आपल्याला गुड न्यूज मिळेल. सेनापती आणि चंदाची मिलनक्रिया पूर्ण झाल्याची शक्यता आहे. या काळात चंदा आणि सेनापती एकत्र फिरत असल्याची अनेक छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपली गेली आहेत. आता हेच बघा, या व्हिडिओत सेनापती एका वाटेवर रात्री 3 वाजता दिसतो. त्यानंतर बरोबर 3:03 चंदा त्याच्या मागे जाताना दिसते. म्हणजेच सेनापती आणि चंदाचे मिलन झाले असावे. आता सुभेदारच्या राधानगरीपर्यंतच्या प्रवासाचा अंदाज घेतल्यास तो प्रवास साधारण 250 किलोमीटरचा झालेला दिसतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानात अधिवास करणारा हा वाघ जानेवारीत राधानगरीत दिसून आला. राधानगरीत लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याचा हा व्हिडिओ टिपला गेला. शरीरावरील पट्टेरी रचनेवरून त्याची ओळख पटवण्यात आली. साधारण महिनाभर तो राधानगरीत होता, त्यामुळे तो तिथेच राहणार असे वाटत असतानाच तो पुन्हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात परतला. चांदोली राष्ट्रीय उद्यान ते राधानगरी हे अंतर सरळ रेषेत 100 किलोमीटर भरते. पण वाघ सरळ रेषेत प्रवास करत नाही. त्यामुळे सुभेदारने येऊन जाऊन अंदाजे 250 किलोमीटरचा प्रवास केल्याची शक्यता आहे. सुभेदारचा पूर्व इतिहास जाणून घेतल्यास सुरुवातीस हा वाघ राधानगरीमध्येच होता. राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये 23 एप्रिल 2022 रोजी पहिल्यांदाच टिपलेला आणि 13 एप्रिल 2024 पर्यंत त्या ठिकाणीच राहिलेला हा वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 28 ऑक्टोबर 2024 रोजी टिपला गेला. त्याचा सांकेतिक क्रमांक STR-T2 असा ठेवण्यात आला. सेनापती चंदाच्या मिलनक्रियेच्या काळात सुभेदार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नव्हता. मात्र आता पुन्हा सुभेदारचा प्रवेश प्रकल्पात झालाय. त्यामुळे येणाऱ्या काळात तो नक्की काय करेल याविषयी जाणून घेण्यासाठी पाहत रहा आणि फॉलो करा MTB वाईल्ड लाईफ.